रोड रेस्टॉरंट आहे, हिल रॉक ते तुम्हाला बसायला वगैरे अशी जागा आहे पूर्ण. आणि मेन महत्वाचं म्हणजे बघायचं तुम्हाला कसा मातीचा, मी पण आता तेच म्हणणार होतं, मातीचा वास येतोय. हेच गणपतीचं मंदिर होतं जिथं आम्हाला यायचं होतं वेंगुर्ला. ती म्हणते की मला हलवायचं नाहीये. बसतोय ना, बसतोय रे भाई, बस क्या ए भाई चल. अप्रतिम आणि जे स्वर्ग पाहिजे ना ते मध्ये आहे. स्वर्ग सुख कोकण. आता आम्ही आलोय हिल रोड रेस्टॉरंट आहे, हिल रॉक रेस्टॉरंट आहे. इथे गाडी पार्क केली आणि इकडचं भरपूर ऊन खराब आहे. बघितलं हे पूर्ण, हे मला वाटते काय ते गोव्यामध्ये येतं, गोवा बॉर्डरला आहे. हे बघा ते हे हॉटेल आहे रेस्टॉरंट. आता इथं आम्ही जाऊन जेवण वगैरे घेऊ आणि पुढे निघू. आता हिल रॉक म्हणून रेस्टॉरंट तुम्हाला दाखवलं तसं आतमध्ये आलोय. आणि हे बघा इथे तुम्हाला बसायला वगैरे अशी जागा आहे पूर्ण. आणि मेन महत्वाचं म्हणजे बघायचं तुम्हाला त्याच्याच पुढे हा बीच आहे, समुद्र आहे. हा समोर तर बघा तिथे बीच आणि तिथे बघा फेरी बोट आहे आय थिंक. आणि आत्ता आम्ही ज्या बीचवरून आलो तिथे जरा जास्त आम्हाला टॅनिंग वगैरे झाले, गरम तर भरपूर होत होतं, फ्रेश वगैरे झालो. आता इथं तुम्हाला हा व्ह्यू दाखवला. आता जेवून घेऊया, ऑर्डर वगैरे करू आणि इथून परत आपण जाणार गणपतीला ना, कोणत्या रेडीचा गणपती आहे त्या गणपतीला. ऍक्च्युली मी मागापासून सांगतोय तुम्हाला, पण आता आम्हाला भूक लागलेली आहे. आम्हाला आता भूक लागली त्यामुळे आम्ही इकडे आलो. तो म्हणजे मानलेला म्हणजे असं हे गाजलेला आहे का? गाजलेला आहे आणि खूप मोठा गणपती आहे, स्वयंभू. मोठा होता फेमस असा म्हणजे दरवर्षी. हा मोठा होता तो, पहिला लहान होता. हा म्हणजे आमच्या गावी बघितलं Yes, तसं yes, अंतरीला. ओके, म्हणजे तसाच होतो काहीतरी सेम. आपण तो पण बघूया, मला दाखवायला तरी भेटेल तुम्हाला. तर आता आम्ही पोहोचलोय त्या मंदिरापाशी आणि हा बघा हे मंदिर आहे. इधर हमने गाडी पार्क की आहे आणि इथून चाललोय आता तो मंदिर बघण्यासाठी. रेडीचा मंदिर म्हणतात तो हाच आहे. चलो चलो. हे बघा इथे शॉप आहे आणि असं आम्ही जाईल आता. इथं शांत. आणि इकडे ना चिरांचं मायनिंग होतं, म्हणजे चिरा असतात ना आपण जे घरासाठी वगैरे वापरतो त्यांचं मायनिंग होतं. हे बघा कसा मातीचा, मी पण आता तेच म्हणणार होतं, मातीचा वास येतोय. मातीचा वास येतो एकदम. आता तुम्हाला मंदिर दाखवतो. मंदिर बघा हे समोर मंदिर आहे आणि आता काहीतरी कार्यक्रम आहे मंदिरामध्ये, त्याची तयारी चालली आहे. इथे तास वगैरे आहे आणि हे मंदिर आहे ते वरती तुम्ही बघू शकता. हा गणपती आहे समोर. असं काहीतरी हे मंदिर आहे आणि इथे बसायला वगैरे पण जागा मस्त आहे. हेच ते गणपतीचं मंदिर होतं जिथं आम्हाला यायचं होतं, वेंगुर्ला. रेडी ना एवढंच वैतागलास. आता हे मंदिर आहे ना, तिथून आम्ही असं बाहेर आलो आणि इथे समोर बीच आहे, तो पण आपण बघून येऊया. आज नुसतेच बीच फिरूयात. छोटा आहे, खडकांचा आहे. ते बघ ना कसं दिसतंय तेजू. ते बघ ते समोर. काय 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 सांग परत एकदा. जवळ थांब तू ही सांगते. खडक दिसतंय ना त्याला मामा भाच्याचं खडक म्हणतात. का असं?
असं म्हणतात की ते काहीतरी भाचा की मामा कोण रागाने गेलाय मला नाही माहिती, हा. पण ते कोणतरी रागाने गेले म्हणून त्याचं प्रतीक म्हणून त्या खडकाला मामा भाच्याचं खडक म्हणतात. ओके. ते जे आत दिसतंय ना आता त्याची रिअल ते आता तुम्ही बघितलं ना ते आहे ते. यो बघा काय काय नाही इकडे एवढं काय नाहीये. पुढे कुर्ली कुर्ली बीच एवढं काय खास नाहीये. एवढं पाणी पण खराब आहे ह्या साईडला जरा. तो बीचच चांगला होता. ते इकडे ते आणि काय बघितले काय कुर्ली बघितली म्हणते आहे का कुठे होती. चल नाही भेटणार काय इथे आपण जाऊयात कायाकिंगला जाऊ ना डायरेक्ट. चलो चलो परत इथे लेट व्हायचा. आता आम्ही इथून डायरेक्ट जातो कायाकिंगला. तर तिथे बघूया आपण काय कायाकिंगला म्हणजे मी पण म्हणजे मला पण नाही माहिती. बोटिंग मध्ये असतं काहीतरी पाण्यात जाऊन. सो समजेल आता तिथे गेल्यानंतरच. मी पण फर्स्ट टाइमच जाणार आहे. कायाकिंग वगैरे हे असं काही पहिले केलंच नव्हतं. म्हातारीची चोळ म्हणून ते पण बघायला जायचं होतं आज ते पण नाही झालं. सो आता हेच जरा ट्राय करूयात. आता आपण पोचलोय कायाकिंग करायला आणि हा बघा कायाकिंगचा स्पॉट. आता इथून आम्ही सरळ खाली जाऊ. एक खवणे पॅराडाईज म्हणून आहे. इथून सरळ असं खाली जायला आहे. बघा इथे तुम्हाला दिसू शकते पुढे कायाकिंग वगैरे चालू आहे. तर आज आपण कायाकिंग ट्राय करणार आहोत. थांबा तुम्हाला इथून थोडस दाखवतो. हे बघा बोटिंग वगैरे. घाबरायला तर झालंय कारण पाण्यात कधी उतरलं नाही. जॅकेट असणार रे पण कधी हे नाही ना झालं. पाण्यात कधी गेलो नाही. तू गेलाय पोहायला येतं पोहायला येतं. आपण जॅकेट काय भरूच आहे का पक्का आहे का. अवेलेबल आम्ही काढू शकतो ना. ठीक आहे. मला वाटतं हा आहे ना त्यांच्यासाठी वेगळा पॅच बनवलाय असं मला वाटतंय. हे बघा हे पहिलं नाही त्या साईडला बीच आहे ना. आता हा मधला एक पॅच बनवला. ओके संगम आहे पाणी भरतं ओके सब जगह चलो संगम होता है. कुछ ना कुछ तो नया ट्राय करेंगे. इधर आए हैं अबे इथं गर्दी बघ यांची ट्रॅफिक जाम झाले इकडे. हे बघा हे बघा आपण पण करूया फोटो जरा. सनराईज सनसेट काहीच नाही. अरे ते पण तिकडे पर्यंत ते बघा पूर्ण ह्या लाईन मधून तुम्हाला तिकडे दिसेल. दिसतात का कोपऱ्यामध्ये हे लांब पर्यंत आहे. चलो हो दोघं असतं चालू. बघूयात आपण चला. अरे ते ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग देणार तुला कसं तू बोलवायचं. चल मी आहे. मला येत नाही पण दोघं पण पडू चल. चलो ठीक आहे आपण जाऊया आता बोट मध्ये आणि त्याच्यात बसल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. हा सांग सांग काय सांगायचं सांग. बोल 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 ना. ती काय म्हणते ती म्हणते की मला हलवायचं नाहीये. चलो अभी जॅकेट पहनते. आता आम्ही जॅकेट घालून घेऊ. ठीक आहे थोडस जरासा हे झालंय बट ठीक आहे. जॅकेट नाही रे भाई नाही. नाही माझं असं झालं की हा संशोधन काय करतोय. नाही, तो आतमध्ये गेलता रे. बसतोय ना बसतोय रे भाई बस काय ए भाई चल टेन्शन नाही. आता आम्ही जातो डायरेक्ट तुम्हाला दाखवतो थांबा 2 मिनिटं.
साईडला त्याचं त्याला बसू दे हा ठेव आतमध्ये बस बस अरे हा एकदम स्मूथली बसला आहे चलो ती अडकली त्याच्यात तिचं बारकं पडते ना ते हा सॉरी म्हणजे तू बारकी पडतेस असं ए अरे तू कुठे चाललाय घेऊन त्याच्यासोबत चल आपले ग्रुप मध्ये चल पुढे मग आलो हा तसंच असणार बाळा चल चलो आता आमची वेळ आहे खाली साईडला बस बस ओके आता मी बसतोय सेट हा चलो आता मी यांना जरा आतमध्ये जातो थोडस पुढे जाऊन घेतो नंतर मग आपण व्हिडिओ शूट करूया ये देखो हमारी तेजू ये व्यू और ये है हम हा बघा इथे अजितदा आहे समोर आणि इथे श्वेता जग्गो आता आम्ही पोहोचलोय बऱ्यापैकी आतमध्ये हे बघा इथून इथं पोहोचलोय आणि हे बघा फोटो काढते काय आणि एक नवीनच एक्सपिरियन्स आहे मस्त आहे या आधी कधी काय म्हणजे हे केलं नाही आता पहिल्यांदा आलो आणि नशीब आहे की आमचं भेटलं आम्हाला आणि हे बघा आमची टीम 1-2 अजितदा आणि अर्णव आणि ते 2 हरवलेत अजितदा काय म्हणतो तुला कसं वाटतं अर्णव मजा ना चला तिकडेच जाऊयात हा आमचा ग्रुप अख्खा आम्ही परफेक्ट आलो आता चला आतमध्ये पण आता जाऊन येईल तिकडे पुढे पण आहे वाटतं कसं वाटतंय सगळ्यांना मला तर भाई नवीन एक्सपिरियन्स आहे मस्त वाटते मजा आली लास्ट टाइम आम्ही ह्याच्यासाठी आलो होतो कायांकिंग साठी बट तेव्हा पावसाळा असल्यामुळे ना ते बंद होतं काहीतरी आणि आज पण पाऊस होता ना तेव्हा हा आणि ह्या वेळेस पण असं आमचं हे फिक्स नव्हतं की ह्या टाइमला आम्ही इकडे येणार आहे बट हे आम्हाला टाइम भेटला आणि सकाळी पण यायला लागणार होतं त्यामुळे म्हटलं आम्ही आता आलेलं बेटर राहील उद्या दुसरं लोकेशन करू शकतो एखादं फिरण्यासाठी तर त्यासाठी आलो आणि मस्त आलंय इव्हिनिंगला आता एकदम शांत वातावरण वाटतंय ना ऊन आहे वरती काय नाही फक्त आता हे असं करून 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 दुखायला लागले आता हा गर्दी नाहीये त्यामुळे बघत राहा धमकी तुम्हाला माझ्या फेसवरती पूर्ण घाम दिसत असेल वाटते माझ्या पण हे जे खेचायला आहे ना हालत खराब होते हालत नको वाटते आता बाकीचे ते 2 जण तिकडं नाही बघा इथे एक आहे तिकडे एक आहे अख्खा फिरून आलो आतमध्ये मजा येते फर्स्ट टाइम कायकिंग केलंय पण भाई मजा तिच्या काय बोलायचंय मस्त खूप भारी मज्जा आली मला हात बघा शांत वाटत पूर्ण हात समजत असले बघा हे फिरवून ना पूर्ण शोल्डर होता तिथे आता ऍक्सिडेंट बघा तिथे बघा बापरे तुम्ही खाली झोपून बघितलं चढली आपण अजून जरा थोडा वेळ फिरतो जेवढा टाइम आहे तेवढा एन्जॉय करतो आणि मग बाहेर निघतो तुम्ही पण ही मजा घ्या ऍक्च्युअल मध्ये घ्यायला पाहिजे भाई कामं तर रोज करायची असतात एन्जॉयमेंट नाही एवढंच खोल आहे जास्त खोल नाहीये तो चला आता पूर्ण सनसेट झालाय आता आपण इथून निघूयात बघा फोटो काढण्यातच व्यस्त आहे
तर आत्ता आमचं कायाकिंग करून झालेलं आहे आणि इथं आलं तर विराज म्हणून आहे कायाकिंग, ओळखीचे, तुम्ही या, मी ह्याच्यामध्ये नंबर तुम्हाला मेन्शन करेल. आणि सगळ्यांनी मजा केली. हे बघा आता सगळे दमले. तुला काय वाटतं आरव? फर्स्ट टाइम ट्राय केलं तर पहिला भीती वाटत होती, मग नंतर खूप मजा वाटली. पण त्याने पण भयानक, म्हणजे आम्ही स्टार्टिंगला जरा बसताना ना ते वायबल होत, हा तेव्हा भीती वाटलं जरा वाटली भीती. बसताना. आणि नंतर पुन्हा आम्ही जेव्हा बसलो ना तेव्हा ते एकदम स्टेबल, असं वाटलं नाही की म्हणजे जरा भीती हे पलटी होईल वगैरे काय, पण ठीक होतं, मजा आली. सगळे भिजलेत. हे तर खूप मजा आली, खूप अप्रतिम. अप्रतिम. आणि जे स्वर्ग पाहिजे ना ते कायाकिंग मध्ये स्वर्ग आहेच. स्वर्ग सुख. कोकण एवढंच नाही, सिरियसली आहे ना. आम्ही पहिले इथे आलो ना तेव्हा आम्हाला ना माणसं अशी खालून ना म्हणजे असे ओले होऊन आलेले दिसत होते. आम्ही म्हटलं हे तर बोटिंग करतात ते ओले कसे झालेत, आणि जेव्हा आम्ही बाहेर आलो ना तेव्हा कळलं माणसं ओले का झालेत. नंतर समजलं घाम आलाय एवढं, जे असं ढकलून त्यांनी आता spray मारून घाम. नको. सो चला आता गाडी काढूयात, थोडीशी चाय पिऊयात, नाश्ता करू आणि डायरेक्ट घरी आणि जेवण झोपायचं आता. बस घरी पोचल्यावर किंवा इथेच दोघांपैकी एक डे एंड करूया आपण. You got someone new, I know it